तुमचं नाव सांगा ना पुढे. माझं नाव नीलाबाई लक्ष्मण हटकर. मी बाळदी येथून आलेले आहे. उमरखेड तालुका जिल्हा यवतमाळ. माझ्या घरापाशी नाली आहे. नालीवर मी वारंवार तक्रार केल्यामुळं कुठं पंचायत समितीला उमरखेडला तक्रार दाखल केली? पंचायत समितीला मी तक्रार दाखल केली, पण ते अजून काही त्यानं घेतलं नाही, निर्णय घेतला नाही. म्हणून मला यवतमाळला यायचं काम पडलं. म्हणजे यवतमाळात तक्रार दाखल केली? हां, यवतमाळला तक्रार दाखल केली. किती दिवस झाले तुम्हाला तक्रार दाखल करून? 11 फेब्रुवारीला केली. म्हणजे तो अजून काही कारवाई झाली नाही? काही कारवाई झाली नाही. बरं. त्याच्यामुळे मला यवतमाळला यायचं काम पडलं. माझ्या घरापाशी नाली आहे, त्याच्यावर झाकण टाकण्यासाठी व साफसफाई करण्यासाठी ग्रामसेवकनं 10,000 रुपयाची मागणी केली. नमस्कार, मी सिद्धार्थ दिवेकर. महाराष्ट्र व्हायरल न्यूज तसेच जनहित 24 न्यूज चॅनल या चॅनलमार्फत आज यवतमाळ या ठिकाणी आज आलेलो आहो. या ठिकाणी उमरखेड तालुक्यातील बाळदी येथील लीलाबाई हटकर यांनी दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी उमरखेड पंचायत समिती येथे घराजवळील नाली साफसफाई करण्याकरिता तसेच त्यावर झाकण टाकण्याकरिता तक्रार दाखल केली होती. सदर तक्रार कुठल्याही प्रकारचे दखल न घेतल्याने आज लीलाबाई हटकर यांनी यवतमाळ येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना आपली अडचण सांगितलेली आहे. त्यांनी मुख्याधिकारी यांनी सदर निवेदन संबंधित गटविकास अधिकारी उमरखेड यांना व्हॉट्सअपद्वारे पाठवण्यात आलेले आहे. धन्यवाद. पुढील कारवाई काय होणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.